नमस्कार. मी डॉक्टर विद्याधर सरदेसाई, भारती हॉस्पिटलला त्वचारोग विभाग प्रमुख आहे. आज आपण सोरियासिस या त्वचेच्या आजाराविषयी थोडंसं माहिती करून घेऊया. कारण याबाबत बरेच गैरसमज आहे आणि आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया याच्यामुळे सोरियासिसविषयी लोकांना बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत. तर त्याविषयी खरं काय किंवा काय वस्तुस्थिती आणि काय गैरसमज आहेत हे आज आपण बघूया. तर सोरियासिस हा आजार कुणालाही कुठल्याही वयात होऊ शकतो. जास्त करून 20 ते 30 किंवा साधारण 15 ते 30 या वयात काहींना होतो आणि काहींना 50 नंतर होतो. सोरियासिसमध्ये काय होतं तर अंगावर लाल चट्टे येतात आणि त्या चट्ट्यांवरनं पांढरं भुश्यासारखं, ज्याला आम्ही स्केल्स म्हणतो, ते निघून जातात. आता ह्याच्यात बिघाड हा त्वचेच्या थरात जरी असेल तरी त्याच्याबरोबर इतरही काही प्रश्न येऊ शकतात. उदाहरणार्थ सांधेसुद्धा सुजू शकतात, सांधे दुखू शकतात. त्याचबरोबर इतर इन्फ्लमेटरी जी कंडिशन्स आहेत शरीरात त्याही होऊ शकतात. सोरियासिस होण्याची कारणं काय तर लहान वयात कधीकधी वारंवार घसा लाल होणं, घशाचं इन्फेक्शन होणं, त्यामुळे सोरियासिस होतो. मोठ्या वयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताणतणाव. आजकाल जीवनात सगळीकडे ताणतणाव आहे, पण खूप एक्स्ट्रीम स्ट्रेस झाला किंवा खूपच ताण पडला आणि खूप विचार करू लागले तर एखाद्याला सोरियासिस ट्रिगर होऊ शकतो. काहींना ब्लड प्रेशर वगैरेच्या काही गोळ्या असतात, त्यांनी कधीकधी ट्रिगर किंवा होतो. पण हे सगळं होताना महत्त्वाचं असतं म्हणजे ते अनुवंशिकता. ज्या व्यक्तीला अनुवंशिकतेमुळे सोरियासिस होण्याची शक्यता आहे आणि ती व्यक्ती जर अशी खूप मोठ्या स्ट्रेसमधून किंवा ताणतणावातून गेली तर त्या व्यक्तीला सोरियासिस होतो. पण महत्त्वाचं हे की हा अजिबात संसर्गजन्य नाही किंवा असं काही अगदी हे नाही की एका व्यक्तीला झाला म्हणजे पुढच्या पिढीत तो होणारच, असं अजिबात नसतं. तर संसर्गजन्य अजिबात नाही, हे महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सोरियासिससाठी उपचारही पद्धती हल्ली खूप आहेत. जर थोडेच डाग असतील, 10% कमी तुमचे त्वचेवर डाग असतील तर चांगली मलमं आहेत, ज्या मलमांमुळे सोरियासिस लगेचच कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर 10%पेक्षा जास्त शरीरावर डाग असतील तर मग पोटातनं गोळ्या आहेत, ज्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही जर डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तर अगदी आठवड्याला एखादी गोळी किंवा 15 दिवसातनं एखादी गोळी घेऊनसुद्धा चांगलं कंट्रोलमध्ये राहू शकतो. आणि खूप जास्त प्रमाणात सोरियासिस असेल तर आता इंजेक्शन्ससुद्धा आहेत, जी इंजेक्शन्स महिन्यातनं एखादं किंवा 3 महिन्यातनं एखादं घेतलं तरी सोरियासिस चांगला कंट्रोलमध्ये राहू शकतो. पण ह्या सगळ्याबरोबरच ज्याला आपण म्हणतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, म्हणजे नियमित व्यायाम, योग्य तो आहार, चांगली जीवनपद्धती, हे सगळंसुद्धा करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे मग सोरियासिसवर योग्य ते नियंत्रण होऊ शकतं. आता तो क्युअर होतो का, म्हणजे पूर्णपणे निघून जाऊ शकतो का, तर याला उत्तर हो आणि नाही असं म्हणता येईल. साधारण आपण बघितलं डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्या आजारांना आपल्याला कायम औषधं घ्यायला लागतात. तसं सोरियासिसला त्या प्रमाणात रोज औषध घ्यायला लागेल असं नाही, पण कधीकधी सोरियासिसला बरेच वर्ष, बरेच महिने औषधं घ्यायला लागतात. पूर्णपणे क्युअर होऊ शकत नाही, कारण आपण आधीच मी सांगितलेलं आहे की हे थोडं जेनेटिक किंवा अनुवंशिकतेमुळे असतं आणि ते काय आपण बदलू शकत नाही. परंतु योग्य ती उपचार पद्धती केली तर साधारण 6-6 महिने, 1-1 वर्ष तुम्हाला व्यवस्थित कंट्रोल होऊ शकतो. किंवा जर तुमची जीवनपद्धती चांगली असेल, ताणतणाव तुम्ही काढून टाकला तुमच्या आयुष्यातनं, तर तो आपोआप निघूनही जाऊ शकतो. तर हे सर्व गोष्टी शक्य आहेत. सोरियासिस हा घाबरून जाण्यासारखा आजार अजिबात नाही आहे. कारण साधारण लोकांना सोरियासिस आहे म्हणल्यावर एकदम ते घाबरतात. कारण का तर दर्शनी भागात असा कोंडा निघताना दिसतो, त्वचेवर चट्टे दिसतात. सो याला ते दर्शनी भागांमुळे तो कॉस्मेटिक थोडासा इश्यू असू शकतो, थोडा सोशल इश्यू असू शकतो. पण तुम्ही योग्य त्वचारोग तज्ज्ञांकडनं योग्य मार्गदर्शन घेतलं तर ह्या आजाराबद्दल अजिबात भीती बाळगायची गरज नाही. धन्यवाद.